सध्या आषाढ महिना सुरू आहे आणि आपण पाहतोय सर्वत्र वारीचं आणि भक्तीचं वातावरण सुरू आहे. आणि मग अशा पार्श्वभूमीवर संत गाडगे बाबा हे विठ्ठलाचे भक्त होते का? संत गाडगे बाबा हे कधी वारीमध्ये गेले होते का? आणि त्यांचा आणि पांडुरंगाचं काय संबंध आहे? पांडुरंगाचं त्यांनी दर्शन घेतलं होतं का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवे नवे व्हिडिओज आपल्यापर्यंत येतील. आपल्या सर्वांना माहितच आहे की तुकोबाराया म्हणतात, जे का रंजले गांजले त्यास म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आणि खऱ्या अर्थानं माणसात देव शोधणारा संत संत गाडगे बाबा असा आपण म्हणत असतो. गाडगे बाबा म्हणजे कोण? तर याच्या डोक्यावर आपण पाहतोय की अंगावरती चिंध्या आहेत, हातामध्ये झाडू आहे आणि अशा अवस्थेमध्ये गावागावात जाऊन कीर्तन करून लोकांच्या मेंदूतली घाण साफ करणारे, म्हणजे रात्री कीर्तनातून मेंदूतली घाण साफ करायची आणि दिवसभर त्या गावची घाण साफ करायची, स्वच्छता राखायची, असं कार्य संत गाडगे बाबा यांनी केलं. आणि मग असं कार्य करणारे संत गाडगे बाबा कधी अशा वारीमध्ये गेले होते का? त्यांनी कधी पांडुरंगाची आराधना केली होती का? ते विठ्ठलाचं दर्शन त्यांनी घेतलं होतं का? त्यांच्या पायावर ते नतमस्तक झाले होते का? हा प्रश्न कायम सर्वसामान्य माणसांना पडत असतो. खरं या प्रश्नांची उत्तर जेव्हा आपण बघत असतो तेव्हा आपल्याला सांगता येतं की वेगवेगळे दावे करत असतात काही लोक, परंतु ते खरे असतात का? तर मुळामध्ये संत गाडगे बाबा हे काय सांगतात, त्यांची शिकवण काय होती, हे आपल्याला पाहणं अत्यंत गरजेचं आहे. गाडगे बाबा म्हणतात की देव माणसात आहे, देव दगडात नाही. ते मंदिर नाकारतात, मंदिरातल्या मूर्त्या नाकारतात, तर त्या श्रद्धेने ते त्याच्याकडे पाहत असले तरी ते आधी म्हणतात की मुलांना शिक्षण द्या आणि मुलांना शिक्षण देऊन समतेने वागा, माणसाला माणूस म्हणून त्याची वागणूक द्या. आणि एवढंच नाही तर सेवा आणि स्वच्छता हा खरं तर संत गाडगे बाबा यांच्या एकूणच कार्याचा आणि त्यांच्या सामाजिक कार्याचा आपल्याला आढावा घेता येतो. आपल्या सर्वांना माहितच आहे की संत गाडगे बाबा वारीत गेले होते का? तर अनेकांची मतं मांडलेली आहेत, परंतु याला ऐतिहासिक असा कोणता पुरावा नाही. काहींचं असं म्हणणं आहे संत गाडगे बाबा वारीला जात होते, परंतु वारीला गेल्यानंतर ते मंदिरात न जाता ते पंढरपूरचा परिसर साफ करायचे आणि पंढरपूरचा परिसर साफ करून बाहेरूनच दर्शन घ्यायचे, नामस्मरण करायचे आणि बाहेरूनच नमस्कार करून विठ्ठलाला नमस्कार करून ते लोकांमध्ये जाऊन ते कीर्तन करायचे. आता ते भक्ती करत होते का असा प्रश्न तुम्ही जर मला विचारला तर आपल्याला नक्कीच सांगता येतं की संत गाडगे बाबा असतील, संत गाडगे बाबांनी तुकाराम महाराजांचे, नामदेवाचे आणि एकनाथाचे अभंग आपल्या कीर्तनातून म्हटलेले होते. तुकडोजी महाराजांचे अभंग आपल्या कीर्तनातून ते म्हणत होते. आणि मग हे जे अभंग ते आपल्या कीर्तनातून म्हणायचे आणि मग हे कीर्तनातून अभंग म्हणत असताना आपल्या लक्षात येईल की त्यांची श्रद्धा होती, परंतु तो आंधळेपणा त्यांच्याकडे नव्हता आणि म्हणून डोळसपणे ते पाहायचे. आणि म्हणून आपण पाहतो ते नेहमी म्हणतात की देव हा दगडात नाही, देव हा माणसात आहे. आणि माणसांना खरं तर रंजल्या गांजल्याला अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण ह्या गोष्टी द्या आणि यांची सेवा करा, असं ते कायम सांगत. आणि म्हणून आपल्याला सांगता येते त्यांच्या कीर्तनामध्ये तुकोबाराय असतील, नामदेव असतील, चोखामेळा असतील, या सर्वांचे अभंग त्यांच्या कीर्तनामध्ये होते. त्यामुळे सेवा भक्ती त्यांनी जगाला सांगितली, सेवा भक्ती इथल्या जनतेला सांगितली. आणि दिवसभर गाडगे बाबा हे पंढरपूरमध्ये साफसफाई करत आणि सायंकाळी कीर्तन करत. ते कधी मंदिरात गेले नाहीत, त्यांनी कधी पांडुरंगाचं दर्शन घेतलं नाही, असाही एक मतप्रवाह आहे. परंतु या सर्व दोन्ही मतप्रवाह जर आपण पाहिले तर आपल्याला एक सांगता येतं की गाडगे बाबांच्या एकूण त्यांच्या विचारावरून, एकूण त्यांच्या कीर्तनाच्या पद्धतीवरून आणि त्यांच्या भक्तीवरून आपल्याला सांगता येतं की गाडगे बाबांची भक्ती ही सेवा होती. गाडगे बाबांची ईश्वर सेवा ही माणसांची सेवा होती. आणि म्हणून त्यांनी त्या पंढरपूरमध्ये आपल्याला माहित आहे की अनेक आश्रम काढली आणि अनेक त्यांनी धर्मशाळा उभ्या केल्या, लोकांकडून पैसा गोळा करून त्यांनी शाळा उभ्या केल्या. आणि शेवटी आपल्या निर्वाणाच्या शेवटी खरं तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेटही घेतात आणि आपल्या ज्या काही समाजाने दिलेले जे काही दान आहे ते दान कर्मवीर उभारराव पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे सुपूर्द करतात आणि याचा शिक्षणासाठी उपयोग व्हावा असा ते आग्रह धरतात. त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला एक सांगता येतं की गाडगे बाबा वारकऱ्यांसोबत गेले होते का नाही हा प्रश्न महत्वाचा नाही, तर त्यांच्या एकूण कार्यावरून लक्षात येतं की ते माणसातला देव शोधत होते. या देशातल्या ज्या लोकांना माणसानेच माणसाला दूर केलं अशा लोकांसाठी ते समतेचा विचार मांडत होते. तेवढंच नाही तर पाणी, अन्न, वस्त्र, निवारा ह्या गोष्टी माणसाला भेटाव्यात आणि माणसाला माणूस म्हणून जगता यावं असा आग्रह ते कायम धरतात. त्यामुळे ते वारीला गेले होते का? तर याच्यावरती हा प्रश्न आहे. एक मतप्रवाह आहे की ते गेले होते, दुसरा मतप्रवाह आहे की ते जात होते. परंतु
मंदिरात कधी गेले नाही तर बाहेरची साफसफाई करून ते बाहेरूनच नमस्कार करून लोकांना सेवा शिकवत, भक्ती शिकवत आणि त्यांच्या एकूण धर्मशाळा पाहिल्या, शिक्षणासंदर्भात त्यांची असलेली जागरूकता आणि शिक्षण लेकरांना द्या म्हणून त्यांनी धरलेला आग्रह, त्यांचा हा विज्ञानवाद खरं तर आपल्या लक्षात येतो. एकूणच काय तर वारीला बाबा गेले होते, परंतु त्यांची जी भक्ती होती ती सेवा भक्ती होती. त्यामुळे ते वारीमध्ये गेले नाहीत असंही म्हणता येत नाही, गेले, परंतु त्या परिसरामध्ये त्यांनी वेगळा संदेश दिला. एकूणच काय समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय, बंधुभाव आणि अन्न, वस्त्र, निवारा आणि विशेषतः शिक्षण हे सर्वांना मिळावं आणि लोकांनी शिक्षणाकडे लेकरांचं लक्ष लेकरांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावं असं ते म्हणत. आणि मग याच्यातून आपल्याला सांगता येतं की संत गाडगे बाबा यांनी सांगितलेला सेवाभाव, संत गाडगे बाबा यांचा जो ईश्वर आहे तो माणसामध्ये आहे, तो दगडात नाही. त्यामुळे त्यांना दगडात माणसात देव शोधणारा संत असा आपण त्यांना म्हणत असतो. आणि त्यांचे जे काही कीर्तन आहेत, काही अभंग आहेत, या एकूणच परिवर्तनाच्या दृष्टीने आणि सामाजिक कार्याच्या दृष्टीने संत गाडगे बाबा हे वारीला जात होते, परंतु त्यांचा ईश्वर त्या मंदिरात नव्हता, तर तिथे असलेल्या रंजल्या गांजल्यांमध्ये होता. त्यांना शिक्षण, अन्न, पाणी देण्यासाठी होता. आणि म्हणून अशा धर्मशाळेच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्य केलं. त्यांचा सेवाभाव आपल्याला दिसून येतो. एकूणच काय तर संत गाडगे बाबांचा विज्ञानवादी, शिक्षणाला प्राधान्य देणारा आणि विशेषतः माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी समतेचा विचार गाडगे बाबांनी दिला. हा विचार महत्वाचा आहे. त्यामुळे बाकी प्रश्नांकडे आपण न पाहता गाडगे बाबांच्या या विज्ञानवादी विचाराकडे पाहणं तितकंच महत्वाचं ठरते. धन्यवाद.